अंजली दमानिया यांनी सरपंच हत्या प्रकरणात पोस्ट करत केला नवा आरोप। देशमुख हत्या प्रकरणात न्यायाधीश आणि पोलिसांचे फोटो पोस्ट तर धुळवडीचा फोटो आजचाच असल्याचा दमानियांचा दावा। मोठ्या संख्येने लोक गायब होणं हे धक्कादायक। आकांचे आका कोण आहेत हे महाराष्ट्राला कळावं, खासदार सुप्रिया सुळे यांची मागणी। पुण्यात गायक हनी सिंगच्या कार्यक्रमात तुफान, राडा, चाहत्यांची मोठी गर्दी, पोलिसांचा गर्दीवर लाठीचार्ज। सोलापूरच्या बार्शी शहरात टोळक्याची तरुणाला मारहाण, भावाकडे रागाने पाहिलं म्हणून चौघांकडून जीवघेणा हल्ला तर घटना सीसीटीव्हीत चित्रित। नाशिकमध्ये आदिवासी तरुणांना बेदम मारहाण, दारूच्या हातभट्टीसाठी लाकडं नेत असल्याच्या संशयातून मारहाण तर राज्य उत्पादन शुल्कचे अधिकारी कर्मचारी यांनी मारहाण केल्याचा आरोप। उल्हासनगरमध्ये पोलीस आणि सुरक्षा रक्षकाला धक्काबुक्की करत मारहाणीचा प्रयत्न तर रुग्णालयाबाहेर थांबायला सांगितल्याच्या रागातून रुग्णांच्या नातेवाईकांचा हल्ला, दोघांना पोलिसांनी घेतलं ताब्यात। तज्ञ विचार करून बोलतात तर काही जण बोलल्यानंतर विचार करतात। माजी मंत्री कृपाशंकर सिंग यांची राज ठाकरेंवर टीका तर कृपाशंकर सिंग यांना मनसेचा इशारा। दूध आजपासून 2 रुपयांनी महागलंय तर पुण्यातील कात्रज दूध संघातील बैठकीत निर्णय, सामान्यांचं बजेट कोलमडणार। मार्चच्या मध्यातच उन्हाचा खरं तर झळा आता तीव्र झालेल्या आहेत। धुळ्यातील काही गावांमध्ये तीव्र पाणी टंचाई तर पंढरपूरमध्ये जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न उभा राहण्याची शक्यता। जळगाव सुवर्णनगरीत सोनं 90,000च्या पार, ऐन लग्नसराईत ग्राहकांचं बजेट कोलमडलंय। ट्रम्प सरकारच्या आर्थिक धोरणांचा परिणाम जागतिक सोन्याच्या बाजारावर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।